क्रिकेटच्या जगतातला पहिला अनभिषिक्त सम्राट. 1970, 1980 अशी दशकं ज्यांनी गाजवली. खेळाडू असे की ज्यांची नावं घेतली तरी प्रतिस्पर्धी संघाची हवा टाईट व्हायला पाहिजे. विव रिचर्ड्स, क्लाइव्ह लाईड, मायकल होल्डिंग, ब्रायन लारा, कोटनी वॉल्श, कोटनी अम्ब्रोज, कार्ल हूपर, शिवनारायण चंद्रपॉल, अशी किती नावं सांगायची. या संघात प्रतिभावान खेळाडूंचा कधीच दुष्काळ नव्हता. मग काय झालं? आज वेस्ट इंडिज संघाची झालेली बात हात पाहिली की नक्कीच वाईट वाटतं. जाणून घेऊया वेस्ट इंडिज संघाचा राज. साल 1975, विश्वचषकाची पहिली स्पर्धा, क्रिकेटच्या विश्वचषकाची पहिली स्पर्धा आयोजित केली होती इंग्लंडमध्ये. इंग्लंड सजलं होतं, क्रिकेटची पंढरी सजली होती, लॉर्ड्सचं मैदान सजलं होतं या स्पर्धेसाठी. स्पर्धा खूप रंगतदार झाली आणि स्पर्धेमध्ये वेस्ट इंडिजच्या विरुद्ध उभा ठाकला होता फायनलमध्ये तो होता ऑस्ट्रेलियाचा संघ. पण वेस्ट इंडिजचा संघ काही निराळाच होता. क्लाइव्ह लाईड, गॉर्डन ग्रीनिश, 1960-70च्या दशकातला सर्वात महान फलंदाज रोहन केनाई असे अफलातून फलंदाज गोलंदाज असलेली वेस्ट इंडिजची टीम ही सज्ज होती आपली पहिली ट्रॉफी उचलायला. आणि अपेक्षेप्रमाणे निकालही लागला. ऑस्ट्रेलियावरती मात करत वेस्ट इंडिजने आपल्या नावे हा विश्वचषक, पहिला विश्वचषक आपल्या नावे केला. क्लाइव्ह लाईड यांनी दिमाखात ही ट्रॉफी उचलली होती. साल 1979, फार काही बदललं नव्हतं याही वेळेस. पुन्हा पुढचा जो दुसरा विश्वचषक होता क्रिकेटचा तोही इंग्लंडमध्येच यजमानपद इंग्लंडने त्याचं भूषवलं होतं. आणि यावेळेस फक्त फरक जो घडला होता तो वेस्ट इंडिज समोर उभा होता यजमानांचा संघ. इंग्लंडचा संघ हा पहिला फायनलला पोहोचला होता. यावेळेस हा वेस्ट इंडिजसाठी दुसरा विश्वचषक होता आणि अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा वेस्ट इंडिजच्या संघाने या विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं. इंग्लंडवरती फायनलच्या सामन्यात पुन्हा एकदा मात केली आणि पुन्हा एकदा क्लाइव्ह लाईड यांनीच या ट्रॉफीवरती वेस्ट इंडिजचं नाव कोरलं होतं. मित्रांनो, 1983 साली क्रिकेटचा तिसरा विश्वचषक स्पर्धा भरली होती. ही स्पर्धा भरली होती ती इंग्लंडमध्येच. आणि यावेळेस आपले कपिल देव, आपला भारतीय संघ हा काहीशा वेगळ्याच मानसिकतेने पूर्ण मैदानात उतरला होता. संपूर्ण स्पर्धेदरम्यान अफलातून कामगिरी केली होती आणि लोकांना असं वाटत होतं की नाही, भारताचा संघ हा नशिबाने कसा बसा फायनल पर्यंत पोहोचलेला आहे आणि वेस्ट इंडिजच्या समोर उभा ठाकणार नाही. खरं पाहिलं तर वेस्ट इंडिज बरोबरचा पहिला साखळी सामना या स्पर्धेतला 1983च्या वर्ल्ड कपच्या स्पर्धेतला पहिला साखळी सामना भारताने जिंकला होता. पण सर्वसामान्य क्रिकेट रसिकांचं असं म्हणणं होतं की नाही, केवळ नशीब बलवत्तर होतं म्हणून भारत हा सामना जिंकू शकला होता. याचं उत्तर पूर्ण फेडलं होतं वेस्ट इंडिजच्या संघाने. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस याच विश्वचषकात सामना झाला होता त्यांचा भारताशी, त्यावेळेस त्यांनी भारताला अगदी सहजरित्या पराभूत केलं होतं. पण भारत हार मारणार नव्हता. भारताने पुन्हा एकदा वेस्ट इंडिज पुढे आव्हान दिलं होतं आणि यावेळेस ते आव्हान होतं फायनलमध्ये. आणि आपल्या सर्वांनाच माहिती, 1983 साली आपल्या कपिल देव यांनी आपल्या भारतीय संघाने ही ट्रॉफी उचलली होती. आणि 1983 साली पहिल्यांदा वेस्ट इंडिजला या चषकावरती नाव कोरता आलं नव्हतं. या आधीच्या 2 स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिज सलग फायनलमध्ये प्रवेश केला होता वेस्ट इंडिजने आणि फायनलमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यावरती मात केली होती. 1983 मध्येही सर्वांना असं वाटत होतं की भारताला कुठेही चान्स नाहीये, अगदी सहजरित्या वेस्ट इंडिज या स्पर्धेत पुन्हा एकदा तिसरी हॅट्रिक मारणारे, हा चषक पुन्हा एकदा नावावरती करणारे. पण नाही, यावेळेस तसं नाही झालं. भारतीय खेळाडूंचा काही विचार वेगळाच होता आणि भारतीय खेळाडूंनी अफलातून कामगिरी केली फायनलमध्ये आणि विश्वचषकावरती पहिल्यांदा वेस्ट इंडिज शिवाय कोणीतरी नाव कोरलं होतं, तो होता भारतीय संघ. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थाने वेस्ट इंडिजच्या क्रिकेटला जर का कुठे थोडीशी गळती लागायला सुरुवात झाली होती ती इथेच झाली होती. आता याचा अर्थ असा झाला का की वेस्ट इंडिजचा संघ संपला, वेस्ट इंडिजने इथून पुढे काही चांगली कामगिरीच केली नाही. लक्षात घ्या, वेस्ट इंडिजचा संघ टेस्टमध्ये त्यांची कामगिरी तेव्हाही अफलातूनच चालू होती. 1881 ते 1994 एवढा मोठा कालखंड हा वेस्ट इंडिज क्रिकेटने गाजवला होता. या मोठ्या कालखंडाच्या दरम्यान वेस्ट इंडिजने एकही टेस्ट मॅच सिरीज गमावलेली नव्हती. त्यांच्याबरोबर ज्या काही टेस्ट मॅचेसच्या सिरीज झाल्या होत्या, एक तर त्या अनिर्णित राहिल्या होत्या किंवा वेस्ट इंडिजने त्या जिंकल्या होत्या. पण वेस्ट इंडिजने या संपूर्ण कालखंडादरम्यान एकदाही पराभवाची चव चाखली नव्हती. तुम्ही अंदाज लावू शकता की किती डॉमिनंट असा हा वेस्ट इंडिजचा संघ असणारे, काय अफलातून कामगिरी या खेळाडूंनी एवढी केली असणारे. तब्बल शतकापेक्षा जास्त काळ वेस्ट इंडिज क्रिकेटवरती राज्य करत होता. वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू विवेन रिचर्ड्स, माल्कम मार्शल, गॉर्डन ग्रीनिश हळूहळू यांच्या कारकिर्दीचा अस्त झाला
आणि त्याप्रमाणे वेस्ट इंडिजच्या कसोटी क्रिकेटलाही उतरती काळाला लागली. पण त्यानंतरच्या काळात ब्रायन लारा, कोटनी वॉच, कोटनी अमृत, कार्ल हुपर, शिवनारायण चंद्र पॉल यांनी वेस्ट इंडिजच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. वन डे मधला परफॉर्मन्स वेस्ट इंडिजचा आजही चांगलाच होता, पण कसोटी कारकिर्दीला थोडीशी उतरती काळ जरूर लागली होती. 1996चा वर्ल्ड कप. या वर्ल्ड कप मध्ये असं काही झालं होतं की ज्यामुळे वेस्ट इंडिज संघाला अतोनात हानी झाली होती. त्यांनी आतापर्यंत जो नावलौकिक मिळवला होता या संपूर्ण क्रिकेटच्या दुनियामध्ये, त्याला कुठेतरी मोठा फटका बसला होता. काय झालं होतं? केनिया संघाने केवळ 98 धावा केल्या होत्या आणि या 98 धावा केनिया संघाने डिफेंड केल्या होत्या. बलाढ्य अशा वेस्ट इंडिजच्या संघाला त्यांनी 96 धावांवरती रोखलं होतं आणि केवळ 2 धावांनी वेस्ट इंडिजने हा सामना गमावला होता. पण वेस्ट इंडिज क्रिकेटचा ऑरा एवढा मोठा होता की चर्चा तर होणारच होती. आणि नक्कीच मला तरी असं वाटतं की हा जो पराभव आहे तो वेस्ट इंडिज क्रिकेटच्या कुठेतरी जिवारी लागला होता आणि ह्याने खूप मोठं नुकसान जे केलं होतं ते वेस्ट इंडिज क्रिकेटचं केलं होतं. वेस्ट इंडिज जो की ओळखला जायचा त्यांच्या आक्रमक खेळासाठी. 1970चं दशक, 1980चं दशक ज्या खेळाडूंनी गाजवलं होतं त्या खेळाची पुनरावृत्ती पुन्हा भविष्यात वेस्ट इंडिज संघाला करता आली नाही. वेस्ट इंडिजकडे 1 से 1 खेळाडू हे नेहमीच राहिले आहेत. अगदी आजच्याही संघात एवढेच दर्जेदार खेळाडू त्यांच्याकडे आजही आहेत. पण 2006 एप्रिलमध्ये असं काही घडलं की ज्याच्यामुळे वेस्ट इंडिजच्या ऱ्हासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. एप्रिल 2006 मध्ये वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने डीजीसीएल कंपनी बरोबर करार केला. पण त्याच काळात वेस्ट इंडिजचे जे काही मातबर खेळाडू होते यांचे काही वैयक्तिक करार ऑलरेडी एक्झिस्ट करत होते की जे खेळाडू ऑलरेडी काही कंपन्यांबरोबर करारामध्ये गुंतलेले होते. डीजीसीएल कंपनीची जी प्रमुख प्रतिस्पर्धी कंपनी होती केबल्स अँड वायर्स, ब्रायन लारा सारख्या खेळाडूंचे करार हे केबल्स अँड वायर्स बरोबर होते. आणि ही गोष्ट जी होती ती कुठेतरी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला खटकत होती. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने खेळाडूंवरती प्रेशर आणायला सुरुवात केली की तुम्ही हे सर्व करार मोडा, आम्ही आता डीजीसीएल कंपनी बरोबर करार केलेला आहे आणि तुम्हाला तुमचे वैयक्तिक करार यापुढे कंटिन्यू करता येणार नाहीत. पण खेळाडूंचं म्हणणं असं होतं की तुम्ही ह्या सर्व करार ज्यावेळेस डीजीसीएल कंपनी बरोबर केला, वेस्ट इंडिजच्या क्रिकेट बोर्डाने ज्यावेळेस डीजीसीएल कंपनी बरोबर करार केला त्यावेळेस खेळाडूंची मतही लक्षात घेतली नव्हती. खेळाडूंबरोबर कोणतीही चर्चा मंडळाने केलेली नव्हती आणि परिणामी खेळाडूंनी ठरवलं की आम्ही बहिष्कार करतो, आम्ही स्पर्धा खेळणार नाही, पण आम्ही आमचे वैयक्तिक करार मोडणार नाही. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि खेळाडूंमध्ये वाद हे आता एक समीकरणच बनलं होतं. 2009 मध्ये पुन्हा एकदा करारादरम्यान वाद झाला आणि यावेळेस बांगलादेशच्या दौऱ्यावरती वेस्ट इंडिजच्या मुख्य खेळाडूंनी बहिष्कार टाकला आणि याचा परिणाम म्हणून वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने आपला दुय्यम दर्जाचा संघ हा बांगलादेशच्या दौऱ्यावरती पाठवला आणि परिणाम अपेक्षेप्रमाणे झाला. वेस्ट इंडिजचा संघ याने बांगलादेशच्या दौऱ्यावरती सपाटून मारला. 2009च्या दरम्यानच एक चांगली गोष्ट घडली वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी. मला माहित नाही की वेस्ट इंडिज क्रिकेटला याचा नक्की कितपत फायदा गेला हे तुम्ही ठरवा, पण वेस्ट इंडिज क्रिकेटला 2009 मध्ये T20 मधून अनेक दर्जेदार खेळाडू भेटू लागले. पोलार्ड, गेल, ब्रावो यासारखे दिग्गज खेळाडू हे वेस्ट इंडिज संघामध्ये उगवू लागले होते. पण खरं म्हणलं तर ही त्यांची वैयक्तिक यशोगाथा असंच म्हणावं लागेल. याचा त्यांच्या संघासाठी कुठेही काहीही फायदा झालेला नाही. 2012 साली, 2016 साली 2 वेळा विश्वचषक T20 विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकला होता. पण याच्यानंतरही काय झालं? खेळाडूंनी पुन्हा त्यांच्या मंडळावरती सडकून टीका केली होती. म्हणजे खेळाडूंच्या मधला आणि क्रिकेट मंडळामधला हा जो वाद होता, ही जी दरी होती, ही संपण्याचं नाव घेत नव्हती आणि याचा परिणाम हा वेस्ट इंडिजच्या क्रिकेटवरती वारंवार होत राहिला. आज जर आपण बघितलं की भारताच्या दौऱ्यावरती जो वेस्ट इंडिजचा संघ आलेला आहे हा भारतात येण्यापूर्वी नेपाळ सारख्या नवख्या संघाविरुद्ध 2-1 ने T20 स्पर्धांमध्ये पराभूत होऊन आलेला आहे. तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की क्रिकेटचा स्तर हा वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी किती खालच्या थरावरती पोहोचला असेल. एकेकाळची दिग्गज समजली जाणारी ही टीम आज पुन्हा एकदा फक्त धडपडते ती आपलं अस्तित्व राखण्यासाठी. खरं तर वेस्ट इंडिजचा हा राज जो होतोय वेस्ट इंडिज क्रिकेटचा, हा खरं तर क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट रसिक म्हणून कुठेतरी नक्कीच दुखावणारा असा आहे. मी आशा करतो की वेस्ट इंडिज क्रिकेट लवकरात लवकर आपल्या पूर्वपदावरती यावं. कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटमध्ये त्यांनी दर्जेदार खेळ करावा, त्यांच्या खेळाडूंमध्ये एकी दिसावी आणि मैदानावरती त्याचा आपल्याला सर्वांना प्रचिती यावी. आपल्या सर्वांनाच माहिती की वेस्ट इंडिजचा संघ हा कोणतीही स्पर्धा असू दे हा एक लाडका संघ मानला जातो. प्रतिस्पर्धी कोणीही असो. अगदी माझं वैयक्तिक मत असं असतं की वेस्ट इंडिजचा सामना जर का भारताविरुद्ध होणार असेल तर भारत जिंकावा,
पण राहिलेल्या स्पर्धेत वेस्ट इंडिजने चमकदार कामगिरी करावी, कारण की या खेळाडूंना पाहताना, या खेळाडूंचा जो जोश आहे हा पाहताना खरंच आनंद होतो. आणि क्रिकेट कुठेतरी एक मनात आस राहते की वेस्ट इंडिज क्रिकेटला पुन्हा त्यांचं हे हरवलेलं वैभव पुन्हा एकदा मिळावं. तेव्हा याच शुभेच्छा मी वेस्ट इंडिज संघासाठी व्यक्त करतो आणि आपला हा व्हिडिओ इथे थांबवण्याचा प्रयत्न करतो. मला अपेक्षा आहे की आजचा हा कंटेंट तुम्हाला आवडला असेल, आणि जर तुम्हाला आपला हा कंटेंट आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.